गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आणि त्यांचे फेवरेट म्हणजे मोदक. आता मी तुम्हाला उकडीचे मोदक तर कसे करायचे हे पहिलेच दाखवले आहेत. तर आज आपण बनवूयात हे पनीरपासून बनवलेले एकदम माव्यासारखे लागणारे मोदक. म्हणजे तुम्हाला कोणाच्या घरी जर का घेऊन जायचे असतील ना, तरी तुम्ही असं छानसं पॅकिंग करून त्याला घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही हे घरी एकदम सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्स वापरून बनवू शकता. तर मी आज तुम्हाला ना काही छोट्या-छोट्या टिप्स शेअर करणार आहे, ज्याने तुमचे जे मोदक आहेत ना पनीरचे ते असे होतील, जसे तुम्हाला वाटेल की बाजारातनं आपण माव्याचाच मोदक आणलेला आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण ना पनीर घेणार आहोत आणि त्याला आपण घालणार आहोत ब्लेंडिंग जारमध्ये. म्हणजे आपण थोडंसं त्याला मिक्सीमधनं काढून घेणार आहोत. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की मिक्सी जो आहे ना, तो एकदम फक्त एकदा दोनदाच चालवायचा. म्हणजे आपण ह्याला एकदा दोनदा फक्त फिरवायचं आहे आणि मग हे मिश्रण काढून घ्यायचं. जास्ती तुम्ही त्याला जर का फिरवलं तर त्याच्यातलं असं ना तूप बाहेर निघतं. त्यामुळे तसं नाही करायचं. हे बघा, हे फक्त सॉफ्ट झालं पाहिजे पनीर, म्हणून असं बनवायचं. आता ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, की पनीर आपण का मिक्सरमधनं काढलं? काही वेळेला आपण हाताने जेव्हा पनीर नुसतं मोडतो किंवा आपण ग्रेटरने ग्रेट करतो, तर तेव्हा ना त्याचे असे मोठे-मोठे लम्प्स राहतात, जे मला नको आहेत आणि त्यामुळे मी त्याला मिक्सीमधनं काढलंय. आता मी पनीर घेतलं, त्याच्यामध्ये साखर आणि दूध असं घातलंय आणि गॅस मी अगदी बारीक ठेवलेला आहे आणि आता आपल्याला ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. ह्या पनीर मोदकांना ना बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि हे एवढे छान लागतात ना, म्हणजे तुम्ही जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला बिलकुल असं जाणवणारच नाही, की आपण हा जो मोदक आहे तो एवढ्या पटकन बनवला, घरीच बनवला. बाजारात जसे मावा मोदक मिळतात ना, एकदम तसाच हा मोदक लागेल. आणि म्हणूनच मी तुम्हाला पनीर जे आहे ते मिक्सीमधनं काढायला सांगितलं, कारण ते जाड राहिलं ना तर त्याच्यात मजा नाही येत. आता ह्यामध्ये मी केसर घालते. केसर ना आपला ऑप्शनल असतो, म्हणजे तुम्हाला जर का आवडत असेल तर घाला. पण थोडासा केसर घातल्याने ना एक मस्त स्वाद येतो. त्यामुळे मला आवडतो म्हणून मी थोडा केसर घातलाय. आणि मग ह्याला आपण असंच सतत ढवळत राहायचं आणि ह्याला मिश्रणाला आपल्याला घट्ट करून घ्यायचंय. तर त्यासाठी आता बघा मी ना थोडं छान ते मिश्रण आळत आलंय ना, तर काय करणार आहे की ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर घातल्याने 2 गोष्टी होतात. एक तर ते छान आळून येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मोदक आहे ना, तो छान सुरबट लागतो. म्हणजे चव त्याची खूप छान वाढते आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं बिलकुल वाटणार नाही, की अरे हा मावा मोदक नाहीच आहे. हा पनीरपासून केला आहे. हे तुम्हाला तिकडं जाणवणारच नाही, जेव्हा तुम्ही मोदक खाल तेव्हा. म्हणजे तुम्ही कोणाकडे घेऊन गेलात ना, त्यांना खरंच नाही वाटणार, की तुम्ही हा घरी बनवलाय आणि ते पण पनीरपासून. तर असं आपण ह्याला बारीक आचेवर सतत ढवळायचे आणि मग हे जे आपलं मिश्रण आहे ते आपल्याला घट्ट करून घ्यायचंय. यासाठी तुम्हाला एक 10 मिनिटं वगैरे लागतील. जास्ती वेळ ह्यालाही लागत नाही. कारण आपण म्हणजे जेव्हा मिश्रण ढवळतो ना, तर ह्याच्यामध्ये पनीर आहे, मिल्क पावडर आहे, त्याने लवकर आळून येतं ते सगळं. त्यामुळे फार काही असा वेळ लागत नाही ह्याला. आता ह्याच्यामध्ये मी घालते वेलचीची पूड आणि मग ह्याला मी मस्तपैकी मिक्स करणार आहे. वेलचीचा एकदम मस्त सुगंध सुटला आहे माझ्या किचनमध्ये. वेलची घातल्याने त्याला एक छान फ्लेवर येतो. त्यामुळे मी जनरली वेलचीचा वापर करते. आणि तुम्हाला जर का ह्या ठिकाणी वेलची, जायफळ असं वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता. आता बघा आपलं मिश्रण जे आहे ना छान घट्ट झालेलं आहे. ह्यानंतर आपल्याला ह्याला थंड करायला सुद्धा ठेवायचं आहे. ते थंड झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं. त्यामुळे बघा आता आपल्या पॅनला म्हणजे आपल्या कढईला काहीच चिटकत नाहीये. एकदम मिश्रण छान आपलं एक गोळा झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ना ते एक व्यवस्थित तयार झालंय मोदकासाठी. आता ह्याला मी काय करणार आहे, की थोडंसं मी परतल्यानंतर ह्याला आपण कढईमध्ये असं स्प्रेड करूयात, म्हणजे लावूयात असं खाली आणि त्याला थंड व्हायला ठेवून देऊयात. थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे मोदक वळायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, की एकदा थंड झालं, की मिश्रण आहे ना ते थोडंसं घट्ट होतं. म्हणून त्याला थोडं आपल्याला वाटेल तसं हाताने मळायचं. खूप जास्ती नाही मळायचं. परत सगळं मग आपलं त्याचं टेक्स्चर जे आहे ते बिघडून जाईल. त्यामुळे खूप नाही मळायचं, थोडंसं मळायचं आणि त्याला म्हणजे त्याचा आपण जसा एक बॉल तयार होईल ना, तसं आपण त्याला तेवढंच मळून घ्यायचं. जास्ती आपल्याला त्याला मळायचं नाहीये. तर हे बघा मी ना हलक्या हातानेच करतेय. खूप जास्ती मी त्याला मळून घेत नाहीये. पण आपल्याला ह्याला मोल्डमधनं छान त्याचा मोदक
मोदकाचा आकार देता आला पाहिजे असं आपण त्याला मळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही ह्याच मिश्रणाचे पेढे सुद्धा करू शकता, तेही फार सुंदर लागतात, कारण टेस्ट तर तीच आहे, फक्त शेप चेंज होणार आहे. तर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही पेढेही बनवा, त्याचे काहीच हरकत नाही. मोल्डला ना मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता मला ना दरवेळेस तूप लावायची गरज लागत नाही, मी 3-4 मोदक केल्यावर एकदाच तूप लावते. मग मी थोडेसे त्याच्यामध्ये पिस्ते टाकलेत, पिस्त्यांचं मी अशी कातरणं करून घेतलेत, ते टाकलेत मी त्याच्यामध्ये. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण भरूयात. तर थोडं थोडंच आपल्याला भरायला लागतं. तर मी दोन्ही ह्याच्यामध्ये भरून त्याला मग बंद करणार आहे आणि मग तुम्ही बघाल तर किती सुंदर तुमचा मोदक बनून तयार होईल. म्हणजे एवढे पटापट तुम्ही कराल ना हे, आणि एवढे छान होतील की कोणाला वाटणारच नाही की हे पनीरपासून आपण केलेले आहेत. खूप सुंदर लागतात हे. तर हे बघा मी असं ह्याच्यामध्ये भरला आहे आणि आपण ह्याला आता घट्ट बंद करायचं आहे. हे बघा असं मी त्याला घट्ट बंद केला आणि मग जे तुमच्या एक्सेस असेल ना ते काढून टाकायचं किंवा ह्याला व्यवस्थित पहिले दाबून घ्यायचं. हा जर का तुम्ही नीट दाबला नाहीत ना तर मग तो मोदक नीट बसणार नाही. म्हणजे नंतर तुम्ही जेव्हा मोल्ड उघडाल ना तेव्हा ते मोदकाचा शेप त्याला नीट येणार पण नाही आणि ते तुटेल. तर तसं नाही करायचं. मोदक छान दाबून घ्यायचा आणि मग बघा एकदम मस्त मोदक आपला तयार झालेला आहे. आता बघा तुम्ही बाजारातनं जेव्हा मावा मोदक आणता तेव्हा ते तुम्हाला दिसतील की ते असेच दिसतात आणि त्याचं टेक्स्चर पण एकदम सेम आहे, टेस्ट पण तशीच येते आणि फारच सुंदर लागतात हे मोदक. तर तुम्ही ह्यावर्षी असे मोदक घरी बनवा आणि मला कमेंट्समध्ये लिहा की तुमचे मोदक कसे झाले. तुम्हाला हा माझा मराठी चॅनल कसा वाटतोय हे सुद्धा मला नक्की लिहून पाठवा, कारण मला तुमचा खूप छान प्रतिसाद येतोय आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी अनेक अनेक रेसिपीज आणते. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला लिहून पाठवा. त्यासुद्धा रेसिपीज मी ह्याच्यावर नक्की दाखवेन. आणि तसंच आपल्या गच्चीवरच्या भाज्यांचे सुद्धा काही व्हिडिओज येणार आहेत. आता सध्या फेस्टिव्हिटीज आहेत म्हणून मी तुम्हाला जास्ती करून गणपतीसाठी वगैरे रेसिपीज दाखवते, जेणेकरून तुम्हाला हे घरीच बनवता येतील. आणि तुम्ही बनवल्या जर का ह्या रेसिपीज तर त्या कशा तुम्हाला वाटल्या ह्या नक्की मला लिहून पाठवा. तसंच तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल, रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला सगळ्यांना हा चॅनल नक्की शेअर करा, कारण ह्यामध्ये खूप खूप रेसिपीज येणार आहेत पुढे आणि माझी खात्री आहे तुम्हाला त्या नक्की आवडतील. तर हे बघा असे मी मस्तपैकी मोदक बनवलेत. आपल्याकडे जवळ-जवळ ह्याच्यामध्ये म्हणजे जेवढं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्यात परफेक्ट 21 मोदक तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला जर का बाप्पाला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही ह्या प्रमाणाने बनवा. बघा मस्त मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला कोणाच्या घरी घेऊन जायचे असतील तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.